नमस्कार सर्वांना. चला तर आम्ही कुठं निघालो हे मी शेअर करते तुमच्यासोबत. चला तर मी ईद कापण्या करायला घेतलेल्या आहेत, कारण आखाड महिना चालू झाला तर काहीतरी गोड करतात, तिखट गोड काहीतरी असं तळण काढतात. तर मी नव्हतं केलं, तर चला तर आज संडे असल्यामुळं मी हे करायला घेतले. ह्या अशा प्रकारे मी कापण्या ईद करून घेतल्यानंतर मग एक्स्ट्राचे कामं सगळे कामं आवरले की मग ड्रेस वगैरे सगळे प्रेस करून घेतले इथं. त्यानंतर मग आम्हाला जायचे होते बाहेर. ते बाहेर मुलं पण खाली गेलेले होते, कारण फ्रेंडशिप असल्यामुळं हे सेलिब्रेशन चालू होतं त्यांचं खाली. त्यानंतर मग आम्ही सगळे रेडी झालो इथं, कारण खूप वेळ झाला होता त्यांना खालून यायलाच. मग बाहेर जायचं म्हणलं तर सगळं चेक करावं लागतं, लाईट, फॅन, आणि माझं कंपल्सरी एक लाईट चालूच राहतो, बाकी मी सगळं बंद करते. इथे लॉक वगैरे लावून घेतलं. त्यानंतर आम्ही आता निघालो खाली. लिफ्ट येऊस तर वेट करावं लागतं थोडंसं. नंतर आम्ही निघालो खाली. पण खाली पण आता तोपर्यंत काही गाडी काढलेलीच नव्हती, कारण खूप गाड्या लावलेल्या होत्या, म्हणून वेळ लागला गाडी काढायला पण. नंतर आम्ही निघालो. इथं बघू खूपच रात्र झालेली, आणि निघल्यावर कोण ना कोणी भेटतंच. मग थांबत आणिकच खूप वेळ होतो. फायनली आम्ही निघालो. आता इथं आज काय विशेषतः आज आम्ही बाहेर निघालो होतो. मुलांच्या डिमांडप्रमाणे आम्ही रात्री जेवायला बाहेर जाणार होतो. गेल्यावर बघू आता मुलं काय ऑर्डर करतात, तर कारण मुलांच्या चॉईसनुसार आम्ही पोहोचलो आहे हॉटेलमध्ये. बघू आता कसं आहे, कारण नवीन ठिकाणी फर्स्ट टाईम आलेलो होतं आम्ही. त्यांचं इथं चालू होतं हे मागवायचं आहे ते मागवायचं आहे सगळ्याची. मी फक्त बघितलं, नंतर मग तुम्ही काय मागवायचं तर मागवा. त्यामुळं इथे दोघांची चॉईस अलग अलग. एकाला पापड खायचा होता तर एकाला नूडल्स खायचे होते, त्यामुळे मग दोघाचं फर्स्ट मग तेच मागवलं. तुम्ही म्हणताना आता इतक्या वेळ बघितलं काही मागवलं का नाही, तर नाही, मी फक्त बघितलं, मागवलं मी काहीच नाही. कारण त्यांना म्हणलं तुम्हीच ऑर्डर द्या, आम्ही फक्त जेवायचं काम करते. त्यानंतर बघा इथं पाणी आलं होतं, कळलंच नाही आहे, पण ते हात धुवायसाठी होतं. लिंबू वगैरे टाकून आणलं होतं, ते हात धुवायसाठी पाणी होतं. आणि नंतर आम्ही इथून निघालो रिटर्न. आजचा दिवस आमचा असा गेला. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.